जर का आपली पराठी थोडीशी मोठी होऊन गेलेली आहे आणि त्याच्या खालून खालून आपण टोकरी लावून तणनाशक मारू शकू, जेणेकरून ते पराठीच्या पानावर उडणार नाही. अशा अवस्थेमध्ये जर आपली पराठी असेल आणि त्यावर जर आपण एजिल हिटवीड किंवा घासा किंवा मास्टर स्ट्रोक किंवा हिटवीड मॅक्स अशा प्रकारचे जर औषधी मारायला गेलो तर हे आपल्याला खूप महागात पडते. आणि त्या जागी जर आपण स्वस्त उपाय म्हणून मिरायकतर किंवा ग्लायसिल टोकरी लावून पराठीच्या झाडाच्या खालून खालून जर आपण मारले आणि जर का आपण किती जपून तणनाशक मारले तरी काही ना काही प्रमाणात हेच पराठीच्या झाडावर उडतेच, नाहीतर याची वाफ धावते पराठीच्या झाडावर. किंवा पावसाळ्याचं सीझन आहे, हवा तर राहणारच, हवेमुळे काही ना काही पराठीवर उडतेच. आणि हे आपण पराठीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये मारल्यामुळे तिचा शेंडा तसाच चुरडून जातो. कारण की ग्लायसिल आणि मिरायकतर आंतरप्रवाही तणनाशक आहे. पानाच्या एका कोपऱ्यावर जरी हे तणनाशक पडलं तर डायरेक्ट पराठीच्या शेंड्यावर त्याचा रिझल्ट दिसते आणि ते पूर्ण पराठीचा शेंडा चुरडून जातो. त्यामुळे आपलं पूर्ण पिकच खराब होते. तर ते न मारता आपण जर पराठीच्या खालून खालून मारण्यावाला सर्टिफाईड म्हणजे लेबल क्लेम असलेलं तणनाशक मार्केटमध्ये आलेलं आहे. ते खूप साऱ्या कंपन्या बनवते. तुम्ही नाव पण ऐकलं असेल, स्वीपर म्हणून तणनाशक येते, फेरिओ म्हणून येते, बेस्टी, बास्टा अशा खूप साऱ्या कंपन्या बनवते. फक्त त्यात कंटेंट तुम्हाला पाहायचा आहे. ग्लायफोसिनेट अमोनियम 13.5% असेल. हे कंटेंट असलेलं कोणत्या पण कंपनीचं तुम्ही तणनाशक घेऊन घ्या. आणि मेन गोष्ट म्हणजे याची किंमत पण जास्त नाही आहे. जवळपास याची किंमत मिरायकतर पेक्षा थोडीशीच जास्त आहे. म्हणून थोड्याशा फरकासाठी तुम्ही तुमची पराठी खराब करून नका घेऊ. हेच तणनाशक मारा. हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइडच आहे, म्हणजे कोणत्याच पिकावर हे चालत नाही. फक्त हे पराठीच्या खालून मारण्यासाठी बनलेलं आहे. याच्यावर लेबल क्लेम आहे की तुम्ही पराठीच्या खालून मारू शकता. पराठीच्या पानावर उडलं नाही पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. पण थोडं बहुत उडलं तरी त्याचा फरक पराठीच्या शेंड्यावर दिसून नाही, जसं आपलं ग्लायसिल किंवा मिरायकतरचं दिसून येते. आणि हे मेन गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आहे, म्हणजे स्पर्शजन्य तणनाशक आहे. म्हणून जेवढ्या एरियामध्ये तुम्ही माराल तेवढंच त्याच्यातलं तण मरेल. आणि या स्वीपरचे अशी वैशिष्ट्य आहे की जे तणकट जीवट आहे, जे तणकट लायका मरत नाही, त्याचा पण नायनाट हे स्वीपर चांगल्या प्रकारे करते. आणि याची फवारणी मारताना तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की हे पूर्ण असं बारीक फवारा पडला पाहिजे आणि दाट फवारा मारायचा. भलेही तुम्ही टोकरी लावून हे तणनाशक मारत असाल, पण पाण्याचे कण बारीक असला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक बारीक बारीक तणावर पण ते तणनाशक गेला पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की हे पूर्ण पराठीवर नाही मारायचं. जसं आपण हिटवीड मॅक्स, घासा, मास्टर स्ट्रोक किंवा एजिल आणि हिटवीड जसं मारतो तशा प्रकारे तणनाशक तुम्हाला पराठीवर नाही मारायचं आहे. हे डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, पराठीच्या खालून म्हणजे फक्त तणावर उडल्या पाहिजे, पराठीवर जास्त उडल्या नाही पाहिजे तणनाशक, अशा प्रकारे तुम्हाला हे मारायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की लहान पराठी आहे तेव्हा कसं करू, तर तेव्हा तुम्हाला हिटवीड मॅक्स किंवा घासा, आणि जर का तुम्हाला वाटेल तर एजिल आणि हिटवीड सेपरेट वालाही मारू शकता. त्याच्यानंतर ही फवारणी मारायची, म्हणजे जेव्हा आपली पराठी थोडीशी मोठी होऊन जाते आणि तण पण आपलं थोडंसं मोठं राहते 4 ते 6 इंचाचं, तेव्हाची आपल्याला स्वीपरची फवारणी मारायची आहे. आणि जवळपास तुम्ही जर एका एकरात मारायची गोष्ट केली तर हे पूर्ण एक बॉटल असते एका एकराची. तसा कंपनीनुसार याचा डोस 1000 ते 1320 ml प्रति एकर असा आहे. म्हणजे जवळपास पकडून घ्या तुम्ही 1 बॉटल प्रति एकर असा धरून घ्या. 1 लिटरची बॉटल येते याची. तर हे तुमच्या एका एकरात पडला पाहिजे. त्यासोबतच जवळपास 250 ते 200 लिटर पाणी तुमच्या एका एकरात पडला पाहिजे. म्हणजे जवळपास 1 ड्राम पाणी. आणि हे औषधी हे पूर्ण एका एकरातच मारायचं, म्हणजे एवढं दाट मारायचं आहे तुम्हाला. जर पंपाचा हिशोब पकडला तर जवळपास 13 पंप बनवण्याचे, आणि ते पूर्ण एका एकरातच पडला पाहिजे. असा जर तुम्ही डोस मारला तेव्हाच याचा रिझल्ट चांगला भेटेल तुम्हाला. आणि जर का तुम्ही स्वीपवर फक्त तासानं मारत आहे आणि मधात तुम्ही डवरा मारत आहे तर तेव्हा थोडासा अंदाज बिघडतो. म्हणून तेव्हा थोडंसं सांभाळून मारा, जास्त पाणी मारा आणि दाट फवारणी मारा. आणि हे औषधी डायरेक्ट पंपात टाकायची झाली तर जर तुमचा पंप 15 लिटरचा असेल तर जवळपास 75 ते 100 ml प्रति पंप तुम्ही औषधी टाकून मारू शकता तुमच्या शेतामध्ये. हे मारताना तुम्हाला थोडंसं हळू चालायचं आहे, म्हणजे जेवढं तुम्ही तण ओलं कराल तेवढा चांगला तुम्हाला याच्यात रिझल्ट भेटेल, कारण की स्पर्शजन्य तणनाशक आहे. आणि जर तुम्ही लवकर मारत गेले तर तुम्हाला डायरेक्ट पट्टीत दिसेल, जिथे जास्त पाणी पडलं आहे तिथेच तणकटाचं चांगला नायनाट झालेला दिसेल. आणि जिथे पाणी नाही पडलेलं आहे, म्हणजे कमी प्रमाणात फवारा पडलाय, ते गवत पिवळं होऊन डबल हिरो होऊन जाणार. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, थोडं हळूहळू चालायचं आणि एकदम धुवा करणारा नोझल वापरायचा आहे, म्हणजे एकदम बारीक फवारा आणि दाट फवारा पडला पाहिजे. पण हे मारताना तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की तुमचं तण पण जास्तच मोठं नाही होऊ द्यायचं. तुम्हाला जवळपास 4 ते 5 इंचाचं तुमचं तण असेल तेव्हाच तुम्ही मारा. नाहीतर जर मोठं तण झालं तर वरतून भाजेल, मुळातून मग तो डबल फरतोडा काढेल. तर तसं नाही झालं पाहिजे. म्हणून आपण काय करायचं की 3-4 इंचाचं जेव्हा तण असते तेव्हाच तुम्ही हे स्वीप पॉवर तुमच्या शेतामध्ये मारून टाकायचं. आणि स्वीप पॉवरची फवारणी झाल्यानंतर जवळपास 6 घंट्यापर्यंत तरी पाऊस आल्याने पाहिजे, कारण की हे कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आहे.
फक्त जेव्हा आपली पराठी वाढीच्या अवस्थेमध्ये असते त्या अवस्थेमध्ये तुम्ही मिरा 71 नका मारू. नंतर लगेच पराठी मोठी झाल्यानंतर तुम्ही मिरा 71 मारू शकता, कारण की त्या अवस्थेमध्ये आपल्या पराठीचे पानं जरडे होऊन जातात आणि पराठीची हाईट वाढल्यानंतर डोडे फुलं आल्यानंतर ते खालून मारायला आपल्याला सोपी जाते आणि जरडे पाने आल्यामुळे त्याच्यावर काही फरक पण दिसून नाही येत मिरा 71चा. तरी पण त्या अवस्थेमध्ये पण आपल्याला मिरा 71 किंवा ग्लायसिल पराठीचं डायरेक्ट पानावर जाऊन नाही द्यायचं. मिरा 71 किंवा ग्लायसिल पराठीवर मारणं हे कंपनीची शिफारस नाही आहे, हे कास्तकाराने काढलेला जुगाड आहे. कारण की पराठीमधलं तण निंदासाठी त्याला लय पैसा लागत होता, म्हणून त्यांनी असा एक स्वस्त उपाय काढून घेतलेला आहे. पण तुम्ही पराठी लहान असताना मिरा 71 किंवा ग्लायसिल त्याच्यावर मारू नका, नाहीतर तुमची पूर्ण पराठीच खराब होऊन जाणार. आणि या स्वीप पॉवरचा लेबल क्लेम फक्त कपाशीसाठी आहे. त्याच्यामध्ये जे आपण आंतरपीक जशी तूर पेरतो त्यावर याचा काही लेबल क्लेम नाही आहे आणि त्याच्यावर मारू पण नका, फक्त कपाशीवर मारा, जेणेकरून तुमचा नुकसान नाही होणार. तुमच्या शेतामध्ये तुम्ही कोणते फवारणी मारता तणनाशकासाठी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि कोणत्या तणनाशकाचा रिझल्ट तुम्हाला किती भेटला आणि त्याचा किती डोस टाकून तुम्ही मारलेला आहे आणि एकरी किती पाणी मारलेलं आहे ते पण मला सांगा. आणि जर का तुम्ही मिरा 71 किंवा ग्लायसिल तुमच्या पराठीमध्ये मारत असाल तर 15 लिटर पाण्याला तुम्ही किती डोस टाकून मारता, जेणेकरून तुमच्या पराठीला त्रास नाही होणार, म्हणजे चुरडा होणार नाही किंवा काहीच परिणाम नाही पडणार. आणि किती दिवसाची पराठी झाल्यानंतर तुम्ही हे मारता ते मला थोडंसं सांगून द्या, जेणेकरून आपल्या बाकी मित्रांना पण माहीत पडेल की कसं मारायला लागते, कसं तुम्हाला अनुभव आलेला आहे. आणि ह्या व्हिडिओला इथपर्यंत बघितलंच आहे तुम्ही, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक तर करणारच, त्यासोबतच या व्हिडिओला तुम्ही तुमच्या कास्तकार मित्रांसोबत शेअर कराल. आणि आता तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या शेतामध्ये मिरा 71 किंवा ग्लायसिल हे मारता की मास्टर स्ट्रोक मारता की स्वीप पॉवर मारता.